200 भरले आणि मग आम्हाला बंगल्याचं सँक्शन घेतलं. त्या बंगल्याच्या सँक्शनसाठी आम्हाला 30,000 रुपये भरायला लागले. ते 30,000 रुपये आम्ही कोर्टात भरले, आपल्या महानगरपालिकेत भरले आणि त्यांनी आम्हाला त्याचं सुद्धा सँक्शन दिलं. त्याच्यानंतर 7/12/2008 रोजी आमची जी जागा आहे त्या जागेवरती आम्ही भूमिपूजन केलं. त्यावेळेस आम्ही ती जी जागा होती त्या जागेमध्ये आम्ही फ्लॅट स्कीम करणार होतो. त्या फ्लॅट स्कीम करत असताना आम्ही भूमिपूजन करताना हे आमच्या वस्तीतले सर्व लोक टाऊन प्लॅनरकडे गेले. टाऊन प्लॅनरने आम्हाला कोणतीही ऑपॉर्च्युनिटी न देता आमचा मॅप जो आहे तो विरोध केला. आमचा मॅप विरोध केला. त्यामुळे विरोध केल्यामुळे त्याची अपील जी होती ती पत्राला होते. कारण 47 आम्ही ती अपील दाखल केली. अपील प्रलंबित असताना 2018 मध्ये आमच्या जागेवरती आमचा असलेला जो बोर्ड होता, 2015 मध्ये आमच्या जागेवर असलेला जो बोर्ड होता तो महानगरपालिकेने आपला अतिक्रमण विभागाचा नोटीस पाठवून आमचा बोर्ड तो काढून दिला. याच्या विरोधात आम्ही हायकोर्टात रिट पिटिशन क्रमांक 712/2015 दाखल केली. त्या रिट पिटिशन मध्ये आमचा मालकी हक्क आणि ताबा असल्याचा कोर्टाने घोषणा केली आणि पुणे महानगरपालिकेला सांगितलं की तुम्हाला यांच्या प्रॉपर्टीमध्ये म्हणजे तुम्हाला ओनरशिप मध्ये बघण्याचा अधिकार नाही आहे. तुम्हाला फक्त ज्युडिशियल एवढंच आहे, सँक्शन द्यायचं किंवा नाही द्यायचं. हे सँक्शन तुम्ही 3 महिन्याच्या आत म्हणजे हा ऑर्डर झाल्यापासून 3 महिन्याच्या आत तुम्हाला ते सँक्शन दोन्ही पार्टींना बोलून म्हणजे आमच्या वकील जे लोक होते त्यांना बोलून त्यांना विचारपूस करून त्या ऑर्डर करायला सांगितलं. पण कॉर्पोरेशनने असं केलेलं नाही. म्हणून याच्यावरती आम्हाला सँक्शन पाहिजे होतं. म्हणून आम्ही परत कॉर्पोरेशनकडे गेलो आणि कॉर्पोरेशनला म्हटलं की बा हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे तुम्ही आम्हाला सँक्शन द्या. तर त्या सँक्शन म्हणजे त्यांनी तेच काढलं की 28/6/1965 सदर मालमत्ता ही पब्लिक युटिलिटीची असल्यामुळे आम्ही याच्यात सँक्शन देत नाही असं त्यांना म्हटलं आणि आमचा मॅप रिव्हर्स केला. म्हणजे जे आमचा अर्ज होता तो फेटाळला. त्या फेटाळलेल्या अर्जावरती आमची अपील आता प्रलंबित आहे. त्या प्रलंबित असलेल्या अपीलीबाबत आतापर्यंत 2दा हिअरिंगसाठी बोलवण्यात आला, पण वेळेवरती ती अपील जी आहे ती ऍडजॉर्न करण्यात आली. अजूनपर्यंत त्याची पुढे काही झालेलं नाही. दुसरी गोष्ट, आज मागच्या ह्या वर्षी 2025 मध्ये आमच्याकडे गजानन महाराजांचं मंदिर आहे. आमच्या गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये प्रगती दरवर्षीप्रमाणे होत असतो. ह्या वर्षी फरवरीमध्ये होता. फरवरीमध्ये असताना आणि आमच्या जागेवरती आमच्याकडे साधारणतः 3-4,500 लोक जेवायला येतात. त्याच्यामुळे आमचे सांडपाणी होतं ते रस्त्यावर जात होतं. म्हणून लोक आमच्या विरोधात तक्रार करत होते. म्हणून आमच्या राहत्या जागेवरती किंवा आमच्या स्वतःच्या मालकीच्या असलेल्या जागेवरती आम्ही खड्डे करायचा प्रयत्न केला. खड्डे करायचा प्रयत्न केल्यानंतर महानगर वस्तीतले लोक महानगरपालिकेमध्ये गेले. त्यांनी आपला फोटो त्यांना सांगितलं आणि आमचे ते खड्डे जे होते ते बुजवले आणि आम्हाला तिथून तिकडे करण्याचा प्रयत्न केला. या विरोधात आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. त्या तक्रारीमध्ये पोलीस स्टेशन गणेशपेठ यांनी आम्हाला एनसी दिली. मग त्या एनसी दिलेल्या याच्यावरती आम्ही पुढे जी कारवाई आहे ती करत आहे. दुसरी गोष्ट म्हटलं म्हणजे आता रिसेंटली 7/12/2025 रोजी आमच्या जागेवरती आम्हाला न विचारता वस्तीतले जे नेहमी आम्हाला जे त्रास देणारे लोक होते यांनी हेतुपुरस्कृत आमच्या जागेवरती मंडप टाकला. आम्ही त्यांना विचारायला गेलो, मंडपवाल्याला विचारायला गेलो की बाबा हा मंडप तुम्ही का टाकला. तर त्या मंडपवाल्याच्या तिथं जो जात होता, ज्याच्याकडला कार्यक्रम होता, त्याचं नाव आहे सुरेश भोळे आणि याला सर्वांना याच्या मागचा सर्व कारस्थानी जर येतात तो हरी बोरकर जो महानगरपालिकेचा ठेकेदार आहे. त्याच्या म्हणण्यानुसार यांनी माझ्यावरती, माझ्या परिवारावरती, माझ्या पत्नीवरती, माझ्या मुलावरती यांनी माझ्यावरती 7/12/2000